कृष्ण हरी. जय श्रीराम. मी मधुकर महाराज शेलार, मालेगाव, नाशिक. मित्रांनो, आताच झालेल्या विधानसभा मतदानासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक वेगळी चर्चा चाललेली आहे. चर्चेचा विषय काय की जी महाविकास आघाडीची मंडळी पराभूत झालेली आहे त्या लोकांना ईव्हीएमवर विश्वास बसत नाहीये. आणि आताच मी उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे बोलला की एवढा मोठा विजय झाला तरी काही आनंद दिसत नाही, उत्साह दिसत नाही. मला वाटतं त्यांनी आपले डोळे चेक केले पाहिजे. त्यांना अपेक्षित आनंद या विजयामध्ये हिरवे झेंडे फडकले पाहिजे होते, परंतु त्यांना भगवे झेंडे दिसले नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर भगव्याचा जो आनंद झाला हा आनंद त्यांच्या नजरेस पडला नाही. त्याच्यामध्ये सर्वच, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव गट असेल, या सर्व लोकांना हा विजय मान्य होत नाहीये. पाठीमागे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये लोकांमध्ये तुम्ही जो नेरेटिव्ह, जे खोटा भ्रम निर्माण केला, त्या भ्रमाला उत्तर न देता आल्यामुळे ती वास्तविकता काय आहे ते न सांगता आलं नाही. त्यामुळे थोडा गोंधळ झाला आणि जनतेने तुम्हाला कौल दिला, सर्वांनी तो मान्यही केला. कोणीही त्या ईव्हीएमवर अविश्वास दाखवला नाही. आणि लोकसभेच्या वेळेला तुम्ही मुस्लिमांचं लव जिहाद, आपलं काय म्हणतात त्याला, वोट जिहाद जे आहे ह्याला प्राधान्य दिलं आणि त्यांचा वोट जिहाद सक्सेस झाला आणि तुमचा विजय झाला. त्याचे प्रतिसाद प्रत्येक मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे खूप चांगल्या पद्धतीने मिरवले गेले. पण आता विधानसभेला आम्ही सर्व हिंदू जागे झालो. हिंदूंची जागृती तुम्हाला मान्य नाही का? हिंदू एकत्र झालो. योगी आदित्यनाथांच्या शब्दावर एकत्र झालो. योगीजी बोलले, बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. आणि तमाम हिंदू बांधवांनी स्वतःला सेफ करून घेण्यासाठी सर्व एक झाले आणि एक दिलाने जो हिंदू हिताचा विचार करेल, ज्याला आमचा राम मान्य आहे, ज्याला आमचा कृष्ण मान्य आहे, ज्याला आमचे ग्रंथ मान्य आहे, ज्याला आमचे ज्ञानोबा तुकोबा आदी करून संत वाङ्मय मान्य आहे, अशा नेतृत्वाला निवडून देण्यासाठी तमाम हिंदू समाजातील लोकांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना अतिशय उत्तम यशही प्राप्त झालं. शरद पवार साहेब, आपण ईव्हीएमकडे बोट दाखवताय. आपल्या व्यासपीठावर धर्माची वेळोवेळी अवमान केला गेला, धर्माचा अपमान केला गेला. तुमचे स्वतःचे शब्द आहेत साहेब, मी देवाचा बाप आहे. ही कुठली मानसिकता झाली? उद्धव ठाकरे म्हणतात, जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर समजतो. हे त्याचं उत्तर आहे. हा जो तुमचा पराभव आहे हे त्याचं उत्तर आहे साहेब. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा घेऊन जी पुढे आले, मान्य श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, शिंदे साहेबांचा विजय हा हिंदुत्वाचा विजय. आता जे निवडून आले हे सर्व हिंदू निवडून आले. हा विजय कुठल्या पक्षाचा नाही, हा विजय कोणत्या नेत्याचा नाही, हा विजय कोणत्या आमदाराचा नाही. हा विजय जागरूक झालेल्या तमाम महाराष्ट्रातील हिंदू बांधवांचा आहे. म्हणून आमच्या विजयावर आक्षेप घालण्या अगोदर आपण आज झाकलं पाहिजे. अतिशय खोटारडेपणा तुमचा चाललेला आहे. काय नेमका प्रकार आहे? ईव्हीएमवर आरोप घेण्याचा अधिकार काय तुम्हाला? अरे, लोकसभेला ज्यावेळी तुम्ही एवढे बहुसंख्येने निवडून आलात, पात्रता नसताना निवडून आलात, तरी तुमच्यावर कोणी आरोप प्रत्यारोप केला नाही. कुठल्याही नेत्याने ईव्हीएमवर बोट दाखवला नाही. आणि आता तुमचा पराभव झाला, तुम्हाला आता ईव्हीएम मध्ये घोटाळा दिसतोय. मला एकच सांगायचं आहे, हिंदू जागा झालेला आहे आणि हिंदूला तुम्हाला स्वीकार करावा लागणार आहे. तुमच्या मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे फिरले याचं तुम्हाला कौतुक वाटलं, पण आज हिंदुत्वाचा विजय झाला आणि हिंदू सर्वपरीने पुढे आला. महाराष्ट्रातील तमाम साधू संत, वारकरी संप्रदायाने हा विजयाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला होता. सगळं साधू संतांनी हे विधानसभा आपल्या हातामध्ये घेतलेली होती आणि तमाम हिंदू बांधवांमध्ये आम्हाला आनंद आहे. आम्ही यशस्वी ठरलो आमच्या हिंदूंना जाग करण्यासाठी. हिंदू इथून पुढे जागाच राहणार. देव, देश आणि धर्मासाठी जो विचार करेल त्याचाच या देशामध्ये विचार केला जाईल. मला म्हणून पुन्हा एक वेळा सांगायचं आहे, जर पुन्हा ईव्हीएमवर बोट दाखवून हिंदूंचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू तुम्हाला भविष्यात कधीही माफ करणार नाही.
जय श्रीराम, रामकृष्ण हरी.